ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. अर्जुनाची शंका, मला घोर कर्मात का घालता? भाग 3. ओव्या आहेत 6 ते 8. अर्जुनाने पहिल्या श्लोकात भगवंतांना आपण मला अशा घोर कर्मात का घालता असं म्हटलं होतं. आता तो त्यांना सांगत आहे की आपल्या या दुटप्पी बोलण्यामुळे माझा संभ्रम कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. तेव्हा मला एक काय तो निर्णय सांगा. श्रीकृष्णांचे बोलणे दुटप्पी आहे असे वाटून आता अर्जुन त्यांच्याशी उपरोधिक स्वरात भाषण करणार आहे. श्लोक 2. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहम आपनुयाम. घोटाळ्याच्या दिसणाऱ्या या भाषणाने माझ्या बुद्धीला मोह पडल्यासारखे झाले आहे. तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित करून मला सांग. देवा, तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे? आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. श्रीकृष्णा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजाण माणसाने काय करावे? आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहे असे म्हणेनास का? हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा? आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. अरे, याला जर हित सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिली? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची. वैद्य पथ्य वारुनी जाये मग जरी आपणाची विषय सुये तरी रोग्या कैसे निजिये सांगे मज. वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्यास विष दिले तर मग तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरं. श्रीकृष्णांचा उपदेश अजून अर्जुनाच्या मनाला न पटल्यामुळं तो त्यातून सुटण्याचा काही मार्ग काढता येतो का तो प्रयत्न करत आहे. आपण एवढे कारणपरा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण नक्कीच युद्धातून परावृत्त हो असा उपदेश करतील असा त्याचा समज होता. पण भगवंत तर तस्मात युद्धस्व भारत असाच उपदेश करत होते. त्यामुळे श्रीकृष्णांचा दूरेन ह्यवरम कर्म हा भगवंतांनी म्हटलेला श्लोक त्याला त्या दृष्टीने उपयोगाचा वाटला व त्या आधारे तो भगवंतांवर दोषारोपण करत आहे. त्याला दिसून आलं की भगवंतांच्याच बोलण्यात अशी परस्पर विरोधी वचने दिसून येत आहेत. इकडे युद्ध कर म्हणतात व दुसरीकडे बुद्धीपेक्षा कर्म कनिष्ठ प्रतीचे आहे असेही म्हणतात. बुद्धीची समता प्राप्त झाल्यावर कर्म होऊच शकणार नाही, कारण ती कर्मरहित स्थिती आहे असे त्याला वाटत होतं. म्हणून तो भगवंतांना म्हणत आहे की तू तुझ्या या दुटप्पी बोलण्यानं मला गोंधळात पडत आहेस. तेव्हा युद्ध कर किंवा करू नको यापैकी एक काहीतरी नक्की सांग. इथेही अर्जुनाने श्रेय काय ते विचारले आहे. श्रेय म्हणजे अंतिमतः हितकारक. या अर्जुनाच्या बोलण्यात उपरोध दिसून येतो. अर्जुनाचं भगवंतांशी सख्य आहे हे लक्षात घेऊन ज्ञानदेव अर्जुनाची भूमिका त्याच्या स्तरावर जाऊन मांडतात. त्यांचा अर्जुन म्हणतो की अजाण मनुष्याने जाणत्याला काही शंका विचारली तर त्याचे समाधान होईल असे उत्तर जाणत्या मनुष्यांना द्यायचं की त्याला आणखी गोंधळात टाकायचं? याला हितोपदेश म्हणता येईल का? हे त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दृष्टांताने स्पष्ट केलं आहे. वैद्याने रोग्याला वाचवायचे की त्याला विष देऊन मारायचं? आंधळा जो आहे त्याला मुळात दिसत नाही, अशा वेळी डोळसाने त्याला नीट मार्गाला लावायचे की आडमार्गात घालायचे? ज्ञानदेवाने आणखीही काही दृष्टांत दिले आहेत. तो भाग आपण उद्या पाहूया. हरिओम तत्सत.